आपलं नाव आणि गाव सांगा पूर्ण. माझं नाव रामेश्वर वासुदेव पहाड. माझी आमदार अकोट. तालुका जिल्हा अकोट, जिल्हा अकोला. आपल्याला अगोदर काय त्रास होता? मला 20 नोव्हेंबरला मी अकोला आयकॉन मध्ये भरती झालो. मला ऍसिडिटी आणि कफचा त्रास होता आणि आयकॉन मध्ये भरती झाल्यानंतर त्या ठिकाणी जेव्हा डॉक्टर लोकांनी उपचार चालू केला तर असं सांगण्यात आलं की 6% तुमच्या किडन्या, दोन्ही किडन्या निकामी झालेल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी मग किडन्या ट्रान्सफर करण्याकरिता मुंबई इथे रवाना केली. माझे मित्र आहेत सेंट मध्ये डॉक्टर भवान, त्यांच्याकडे गेलो. त्यांना सांगितलं, त्यांनी सांगितलं ट्रान्सफर करा आणि तसं त्यांनी ट्रान्सफर साठी पत्र सुद्धा दिलं. पण पुन्हा माझे एक मित्र जे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर तात्याला आणि त्यांची किडनी ट्रान्सफर झाली आहे म्हणून मी त्यांच्या भेटीला गेलो त्यांचा अनुभव घेण्यासाठी. मग त्यांनी सिद्दीकीकडे पाठवलं, डॉक्टर सिद्दीकी, आणि त्यांनी ठरवलं की शुक्रवारी 7 तारखेला इस्टूला करून टाकू आणि किडनी ट्रान्सफरसाठी पेशंट तुम्हाला किडनी ट्रान्सफरवाला तुम्हाला पाहावं लागेल. पण तो डॉक्टर चेळे, माझे मित्र अकोटचे, त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ऍडमिट झाले का? म्हटलं नाही, ऍडमिट होण्यापूर्वी तुम्ही तुमचं फाईलच्या फॅक्स पाठवा. आणि माझे एक मित्र आहेत बुलढाण्यामध्ये, त्यांना मी विचारलं आणि मग माझ्या सगळ्यात ज्या कारवाई केल्या डॉक्टर लोकांनी, तपासणी केल्या, त्याचे सर्व कागदपत्र फॅक्स पाठवले. आणि पाठवल्यानंतर त्यांनी डॉक्टर जाधव यांच्याकडे ते आणि संपर्क साधून मला मुंबईहून परत बोलावलं. इस्टूला न करता त्यांनी सांगितलं परत या, आणि त्यांना घेऊन मी बुलढाण्याला आलो. डॉक्टर जाधव यांनी पाहणी केली, तपासणी केली आणि त्यांचं औषध चालू झालं. 15 दिवसामध्ये मी 50%च्या वर, मला असं वाटून आलं मी आज 50%च्या वर चांगला सुदृढ झालं, चालतो, बोलतो आणि आज मी 5 किलोमीटर पर्यंत व्यायाम करतो. त्याबद्दल अकोल्यात तुम्हाला त्यांनी काय काय ट्रीटमेंट दिली होती? अकोल्यामध्ये त्यांनी मला 2 वेळा डायलिसिस केलं. ICU मध्ये 5 दिवस मी ऍडमिट होतो आयकॉन मध्ये. हो. मानेत केलं का? त्यांनी मानेमध्ये त्यांनी त्यावेळेस तुम्ही जेव्हा आपली ट्रीटमेंट चालू केली त्यावेळेस तुमचा फर्स्ट रिपोर्ट आहे 12 डिसेंबर. 12 डिसेंबरला तो रिपोर्ट होता. 5 डिसेंबर सुरुवातीला 5 डिसेंबरला. 5 डिसेंबरला तो 27 हे डायलिसिस करूनही रिपोर्ट अगोदर डायलिसिस करून 27 डिसेंबर 2013. HB कमी होतं, 8 पॉईंट होतं आणि क्रिएटिनिन 6.90 आणि युरिया 78 होता डायलिसिस करूनही. त्यानंतर आपल्या ट्रीटमेंट नंतर पहिला आपण रिपोर्ट काढला तो 12 डिसेंबर 2013ला माऊलीला अकोला इथे गेला तुम्ही, तो अकोट येते सर. तेव्हा HB 7.2 झालं आणि क्रिएटिनिन युरिया जो लेवल होती स्टम क्रिएटिनिन 1.3 आणि 106 युरिया होता त्यावेळेस. म्हणजे डायलिसिस न करता. त्यानंतर तुम्ही रिपोर्ट काढला 19 डिसेंबरचा. तो अकोटच्या लॅबमध्येच केला आपण. 19 डिसेंबर जो रिपोर्ट आला त्यामध्ये हिमोग्लोबिन आला आपला 7.7 आणि युरिया क्रिएटिनिन लेवल कमी होत ती आली 5.8 पर्यंत क्रिएटिनिन लेवल, आणि युरिया आला आपला
99.24. आणि त्यानंतर आपण बुलढाणा इथे कृष्णाला बी इथे रिपोर्ट केला. तो रिपोर्ट आहे 26 डिसेंबर 2013चा. त्यामध्ये HB आपलं वाढलेलं आहे सध्या, ते आहे 8.9 पर्यंत. आणि युरिया लेवल बरीच कमी झाली, ती 81 पर्यंत आली विदाऊट डायलिसिस. आणि सिरम क्रिएटिनिन कमी होऊन ते आता 5.02 पर्यंत आलेलं आहे. आजच्या कंडिशनला तुम्हाला काही उलटी मळमळ वगैरे, पायाची सूज वगैरे काहीच नाही? पाय वगैरे कोणत्याच प्रकारची सूज नाही, चेहऱ्यावर नाही. आणि आपण ट्रान्सप्लांटच्या तयारीनिशी म्हणजे काय तयारी केली होती त्यावेळेस जेजेला असताना? त्यावेळेला जे लेटर पिस्टूला करून, नंतर मग त्यांनी ठरवलं होतं तो पिस्टूला करून आणि मग ट्रान्सफरवाला आणल्यानंतर त्यांचं ते किडनी मॅच करून मग तुम्हाला किडनी ट्रान्सफर करू. त्यांनी ते जेजेचं लेटर सुद्धा दिलं होतं डॉक्टर, रेफरिंग लेटर त्यावेळेस. जे पेशंट डायलिसिस करतात आणि किडनी ट्रान्सप्लांट करतात, यांना तुम्ही आपल्या स्वानुभवातून काय सांगू इच्छिता? मी तर म्हणतो बाबा त्यांनी होमिओ इलाज करावा, त्यासाठी त्याचा रिपोर्ट काढावा. आणि आता डॉक्टर जाधव यांचा मी जो अनुभव घेतला, हा अनुभव सर्व किडनी पेशंटनी घ्यावा अशी माझी सर्वांना विनंती. आता या 2 दिवसापासून तुम्ही बुलढाणा जे डोससाठी आलेले आहेत सकाळ संध्याकाळसाठी, बाकीच्या पेशंटचा तुम्हाला माऊली होमिओपॅथीबद्दल काय अनुभव वाटतो? सर्व बरेच पेशंटना मी बाहेर विचारपूस करतो, प्रत्येक जण आपला चांगला अनुभव सांगायला आला. बरेच असे पेशंट आहेत की जे गाडीत टाकून आणायला लागत होते, आज ते स्वतः चालत येऊन राहिले. या पद्धतीने तुमची प्रगती चांगली होत राहिली तर तुमची 1 वर्षानंतरची भविष्यातली प्लॅनिंग काय चालू आहे? भविष्यामध्ये असे जे पेशंट मला मिळतील त्या पेशंटना योग्य मार्गदर्शन करून माऊली हॉस्पिटलला पाठवू. आणि आपली स्वतःची तयारी काय, स्वतःच्या आयुष्याबद्दल? स्वतःमध्ये आता सध्या तर मी राजकारणात सक्रियच आहे. हो. आणि 2014ची विधानसभेची तयारी चालू आहे. अच्छा, इतका कॉन्फिडन्स सध्या आज वाटतो तुम्हाला? आणि आपला अनुभव मीडियाला किंवा पेपरला द्यायला आपली काही हरकत नाही. आणि चांगल्या कामासाठी तयारच आहे, सदैव तयार. आपला तुमचा मोबाईल नंबर सांगा. 9763010127. पुन्हा सांगा एकदा. 9763010127. आपलं नाव काय? राहुल रामेश्वर कराड. आपण किती नंबरचे चिरंजीव आहात? मी सर्वात मोठा. ठीक. आपल्याला काय काय बदल जाणवला बाबांच्या तब्येतीमध्ये? बाबांच्या तब्येतीमध्ये या पूर्ण 1 महिन्याच्या विचार म्हणजे 1 महिन्याच्या आधी अशी कंडिशन होती की आम्ही सर्वांना खूप जास्त हे होतो त्यांच्या तब्येतीवर. आज तो निश्चिंत वाटतो. भविष्यातही मला असं वाटतं की चांगलं प्रगती होईल.